नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चालू वर्ष म्हणजे 2024 आणि 2025 या सालाची घरकुल यादी ही जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये तुम्हाला तुमचे नाव आहे की नाही हे चेक करायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या मोबाईलमधून 2 मिनिटात अगदी सोप्या पद्धतीने कशाप्रकारे चेक करू शकता हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारच्या टिप्स मराठीमधून देत असतो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे वेबसाईटची. त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर इथे तुम्हाला हे कट करून टाकायचं आहे. तर यासाठी ते क्लिक करायचं आहे. तुम्हाला क्लिक केल्यानंतर इथे 3 रेषा दिसत असतील तुम्हाला, 3 डॉट्स, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे 2 नंबरला ऑप्शन आहे बघा, इथे आवाज सॉफ्ट नावाचा. या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आवाज सॉफ्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला 2 नंबरला ऑप्शन दिसेल रिपोर्ट. या रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली येतं आहे स्क्रोल डाऊन करून शेवटला, आणि इथे तुम्हाला दिसेल सोशल ऑडिट रिपोर्ट्स. याखाली तुम्हाला बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन असे लिहिलेलं दिसेल. यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची माहिती सर्व टाकायचं आहे. स्टेट पहिल्यांदा टाकायचं आहे, तुम्ही कुठल्या स्टेटमधून तुमची यादी. यानंतर तुम्हाला इथे जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर इथे तुम्हाला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे कसबा किंवा गाव असेल किंवा शहर असेल ते इथे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला सालाचे हे निवडायचं आहे. तुम्हाला कोणत्या सालाची तुम्हाला यादी पाहायची आहे ते निवडायचं आहे तुम्हाला. तर ते अलीकडलेच आपण यादी पाहायची तर 2024-25 यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्कीम निवडायची आहे. कोणत्या स्कीममधून तुम्ही अर्ज केलेला होता. तर प्रधानमंत्री आवास योजनेमधूनच केलेला असतो सर्वांनी. तर 1 नंबरलाच आहे बघा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला गणित टाईप दिलेलं असेल. आता 86 वजा 90 आपण हे करूया, दुसरे घेऊया. आता 32 + 40 किती होते टोटल, तर 72 असं उत्तर लिहून इथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला खाली यादी दिसेल. ही यादी आलेली आहे बघा. यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही चेक करू शकता. आणि यादी तुम्हाला डाउनलोड जर करायची असेल तर इथे तुम्हाला डाउनलोड PDF असं पण लिहिलेलं दिसेल. हे बघा इथे यावरती तुम्हाला क्लिक करत आहे आणि तुमची यादी ही डाउनलोड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची यादी पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराच तुम्ही, कारण आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे टिप्स घेऊन येत असतो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.